हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एम-पी-एस-सी वाला आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो बघा, आज एम-पी-एस-सी ग्रुप बी मेन्सचा पेपर झालेला आहे आणि त्याचं विश्लेषण मॅथ्स रिझनिंगचं विश्लेषण आपण आज घेणार आहोत. ओके. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करायची ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांच्यापर्यंत. ओके. आजचा पहिला क्वेश्चन बघा असा आहे, की बघा दिलेली आकृती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची. ती एका महाविद्यालयाची दिलेली तुम्हाला, म्हणजे त्यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळलेले आहेत खेळाडूंनी. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे, की चौरसाचा जो असेल, तर तो फुटबॉल तिथं दर्शवतोय आपल्याला. ओके. फुटबॉल असणारे चौरस. त्यानंतर बघा त्रिकोण जे दर्शवतो ह्या क्रिकेटचा दर्शवतो आपल्याला. यामध्ये आपण जर बघितलं क्रिकेट आहे. ओके. त्यानंतर आपण बघतोय वर्तुळ. वर्तुळामध्ये काय असणार आहे? कबड्डी. ठीक आहे. काय असणार आहे? कबड्डी असणार आहे. ठीक आहे. यामध्ये चेक करायचं काय सांगितलं त्याने बघा, कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे, परंतु फुटबॉल न खेळणारे. ते काय म्हटलं त्याने? क्रिकेट म्हणजे कबड्डी आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळतात, पण त्यामध्ये फुटबॉल नाही खेळत. मग फुटबॉल जर खेळत नसेल, तर हे जो फुटबॉलवाला कॉलम याला पूर्ण याला काय करा? कट करून टाका. है ना? हे जो फुटबॉलवाला आहे, याला पूर्ण काय करायचं? कट करायचं सरळ-सरळ. म्हणजे उरलं काय इथं? आहे ना? यामध्ये आपण बघितलं कबड्डी आणि क्रिकेट. तर कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे किती विद्यार्थी आहेत? 7. ओके. आणि त्यांनी काय म्हटलं, फक्त क्रिकेट खेळणारे, ते फक्त क्रिकेट खेळणारे किती? 14. बरोबर. यांचं आपल्याला काय काढायचं? गुणोत्तर आहे ना. गुणोत्तर म्हणजे काय असतं, की जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढं कमी करायचं. म्हणजे बघा 7 एक 7 आणि 7 दोन्ही 14, म्हणजे एकाच 2 हा का असेल याचा रेशो असेल. त्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 म्हणजे 1:2 काय असणार आहे? 1:2. ओके. नेक्स्ट क्वेश्चन होता, अतिशय सोपा क्वेश्चन होता बघा. एकदम सोपा क्वेश्चन होता. काय होतं क्वेश्चनमध्ये बघा, तुम्हाला हा मधला नंबर ओळखायचा. आता बघा, तुम्ही जर बाय ऑप्शननं गेले, बघा बाय ऑप्शननुसार जर गेले, बाय ऑप्शन, तर तुम्हाला लगेच क्लिक होईल, है ना? काय होतं सर बघा, बाय ऑप्शननुसार याचा आन्सर जर आपण बघितलं तर 12 येतं. कसं सर बघा, बघा 12 नम 108 होतात, 12 त्रिक 36, 12 पंच 60 आणि 12 साती 84. ओके. म्हणून इथं काय असणार आहे? 12 असणार आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. नंबर नेक्स्ट बघा, 37, 36, 37, 34, 37, 32, 37 आणि इथं तुम्हाला बघायचं काय तर आणि इथं. ओके. इथं 37 तर रिपीट झाला, म्हणजे 37 तर असणारच आहे, नो डाऊट. आहे ना, लास्टला 37 असणारच आहे. ओके. इथं 37 नाही, म्हणजे ऑप्शन उरले. बरोबर आहे. या प्रत्येकामध्ये जर तुम्ही चेक केलं सर, है ना, एक सोडून एक जर बघितलं तुम्ही, तर याच्यामध्ये 2-2चा फरक आहे. म्हणजे 2-2 ने काय होते ते कमी होते. काय होतं? 2-2 ने ते कमी होते. ठीक आहे. है ना, 34, 34 वरून 32 वर 2 ने कमी केलं, पुन्हा 2 ने कमी. तर काय येणार तुमचं? हां, 30 आणि 37 काय असेल तुमचं इथं आन्सर असेल, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि 37 बरोबर आहे. 36, 2 ने कमी 34, कमी 32, 2 ने कमी 30. 37 कॉन्स्टंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. प्रश्नातील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी काय? अतिशय सोपा प्रश्न बघा. ज्यावेळेस आपण सीरीज बघणार आहे, आता बॅचमध्ये आपण बघतोय. बॅचमध्ये मी बरेचसे क्वेश्चन जे शिकवले ते एक्झामला आलेले आज. हे ज्यांनी बॅच जॉइन केली त्यांना सुद्धा समजेल, की हे क्वेश्चन आपण झालेले जे टॉपिक आतापर्यंत त्यामध्ये घेतलेले बघा. ओके. बघा 100, 81, 64, ओके, 51, क्वेश्चन मार्क आणि 33. आता यामध्ये आपण जर फरक चेक केला, यामध्ये जर आपण फरक चेक केला, यामध्ये फरक जर बघितला मित्रांनो, काय असेल बघा, 100 आणि 81 मध्ये फरक असतो 19चा, म्हणजे 19 कमी आहे. इथं जर आपण फरक बघितला 64, 16, 17चा फरक आहे, म्हणजे 17चा फरक आहे दोघांमध्ये. तर जर आपण फरक चेक केला, तर इथं येतो फरक बघा 13चा. म्हणजे आपण जर बघितलं तर ह्या मूळ संख्या आहे. कोणत्या संख्या आहे? मूळ. म्हणजे यांच्यामध्ये मूळ संख्यांचा फरक आहे. जे प्राईम नंबर आहे, त्या प्राईम नंबरचा फरक डिफरन्स तुम्हाला इथं दिलेला आहे. ओके. म्हणजे प्राईम नंबरचा फरक आहे. म्हणून 13च्या अगोदर येणारी प्राईम नंबर कोणती असेल? मूळ संख्या तर 11 असेल. 51 मधून जर तुम्ही 11 मायनस केलं, तुम्हाला आन्सर काय भेटणार आहे? 40. है ना, म्हणजे तुमचा आन्सर काय असेल? 40. किती असेल? 40. ओके. बघा प्राईम नंबरचा डिफरन्स तुम्हाला इथं दिलेला आहे. प्राईम नंबरचा, स्क्वेअरचा डिफरन्स, क्यूबचा डिफरन्स, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला एक्झामला विचारलेले असतात. आपलं ते लक्ष ठेवणं काम आहे. ठीक आहे. नंतर बघा अतिशय सोपा प्रश्न मला हा वाटला. तुम्ही जर बघितलं असेल. बघा ओ आणि पी, है ना, ए-बी-सी-डी-एफ जे आय-जे-के-एल-एम-एन, ओ नंतर पी, पी नंतर क्यू, क्यू नंतर काय असेल पूर्वी इथं आर. आणि आर इथं ऑप्शनमध्ये फक्त एकाच ठिकाणी आपल्याला भेटले, त्यामुळे तुम्ही इथं डायरेक्ट काटा लावू शकता. ओके.
आता इथं डी आणि एफ मध्ये बघितलं 2चा फरक आहे. एफ आणि एच मध्ये 2चा फरक आहे. है ना? इथं जर बघितलं जे येईल. काय येईल बरोबर जे आणि आर जे आलेलं आहे इथं. याच्यामध्ये पण ई नंतर एफ ने घेतलं 2चा फरक आहे. आय नंतर 2चा फरक जे नाही के घेतलं. म्हणजे इथं काय असणार तुमचं आर जे के आहे ना? बरोबर 1 है ना? हे आपण बघू शकतो फरक. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे बघा. काय म्हणलं बघा. एक आता हा प्रश्न मी अतिशय ब्लड रिलेशन हा टॉपिक मी ज्यावेळेस घेतला बॅचमध्ये आहे ना मागच्या आठवड्यामध्ये जी बॅच आपली चालू आहे. आपण बघितलं असेल नायक बॅच असेल किंवा आपली अ, दुसरी एक बॅच चालू 2-3 त्यामध्ये हा प्रॉब्लेम मी घेतला. ब्लड रिलेशनवाला मुलांना एकदम जबरदस्त सांगितलं. बघा याला सोडवायचं कसं, बनवायचं कसं बघा. काय म्हणलं काय म्हणलं एका मुलाची ओळख करून देताना काय म्हटलं बघा, तिच्या काकांच्या वडिलांचे म्हणजे कोण ती मुलगी म्हणते, म्हणजे मुलीने ओळख करून देताना सांगितलं, की तिचे जे काका आहेत, म्हणजे मुलगी जी आहे, समजा ही मुलगी इथं आणि या मुलीचे जे काका आहेत, या मुलीचे काका, या मुलीचे काका, ओके अंकल. या मुलीचे काका आणि त्यांचे वडील, है ना? है ना? काकाचे वडील म्हणजे तिचे कोण झाले रे ते आजोबा. तिचे कोण झाले ते आजोबा झाले. कोणाचे? मुलीचे. है ना? है ना? मुलीचे आजोबा झाले. बरोबर आहे की मुलीबद्दल बोलतोय आपण. ती मुलगी सांगते आपल्याला, है ना? म्हणजे मुलीचे आजोबा झाले. बरोबर आहे का? हो सर, मुलीचे आजोबा झाले. बरोबर आहे? हो गुरुजी. आता बघा त्याने काय म्हणलं, है ना? तिच्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा. म्हणजे जे आजोबा आहे त्यांची मुलगी म्हणजे तिची कोण असेल ती? मुलीची आत्या असेल की नाही ती? अरे ही मुलीची आत्या असेल ना? हो सर. तिची आत्या असेल नाही. है ना? है ना? काय म्हणलं त्यांनी बघा, मुलींनी ओळख करून देताना काय सांगितलं एका मुलाची, की बुवा तिच्या काकांच्या वडिलांच्या म्हणजे तिचे काकाचे जे वडील म्हणजे मुलीचे जे काका आहे आणि त्या काकाचे जे वडील आहे, त्यांची मुलगी ओके आणि त्यांच्या मुलीचा मुलगा ओके म्हणजे या मुलीचा मुलगा. ओके मुलीची आत्या असणार आहे आणि या मुलीचा जो मुलगा असणार आहे, तो काय असणार आहे? त्या मुलीचा आत्याभाऊ असणार आहे. काय असणार आहे? आत्याभाऊ. है ना? आत्याभाऊ असेल. बरोबर आहे की नाही रे? हो सर. असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आत्याभाऊ म्हणजेच भाऊ. इथं काय दिले ब्रदर दिलेलं एकच ऑप्शन होतं. हे ऑप्शन है ना? काय असेल भाऊ. हां, हे आपल्याला जमलं पाहिजे. ओके. हे लक्षात ठेवा. प्रश्न नीट समजला असेल तुम्हाला. काय म्हटलं मी तर मुलगी आहे, त्या मुलीचे काका, काकाचे वडील आणि वडिलांची मुलगी आणि त्या मुलीचा मुलगा. म्हणजे आपल्याला सरळ सरळ रिलेशन आपण जर लावलं, त्या मुलीचे काका आणि वडील, आजोबा, आजोबांची मुलगी म्हणजे वडिलांची बहीण झाली आपली, आत्या झाली आपली. त्या आत्याचा मुलगा, त्या आत्या भाऊ असं आपण रिलेशन लावू शकतो. ठीक आहे. ते आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन होता श्रेणीवाला होता. अतिशय सोपा क्वेश्चन होता. काय म्हणलं त्यांनी बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन व्हिच हॅज 27 टर्म्स आहे. अशा किती टर्म आहे? 27. 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 टर्म तुम्हाला दिल्या. पुन्हा अजून अशा 14 टर्म सोबत समोर आहे. यामध्ये तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह केलं पोरांनो, यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह केली, की काय सर कोणती गोष्ट ऑब्झर्व्ह करायची आहे? एक जर गोष्ट तुम्ही याच्यामध्ये ऑब्झर्व्ह केली, की यामध्ये आपल्याला दिसतं की बघा सेम पॅटर्न कुठेतरी चालू होतोय. बघा इथं जर आपण बघितलं, तर हा जो पॅटर्न आहे, आपल्याला हा सेम बघायला भेटतोय. हा जो पॅटर्न आहे आपल्याला काय बघायला भेटतोय? सेम. ओके. म्हणजे 5 टर्म मिळून एक पॅटर्न तयार होतोय. बघा टोटल 27 टर्म आहे. यामध्ये 5 जर टर्म सोबत घेतल्या, तर एक पॅटर्न तयार होऊ राहिला. बरोबर आहे? अशा 27 ज्या टर्म आहेत, त्या 27 मध्ये किती पॅटर्न येईल? 5-5 चे 5-5 25. ओके. 27 आहे ना टोटल असे? हो सर. या 27 मध्ये जर आपण बघितलं, त्या 27 मध्ये किती टर्म 5-5 चे किती पॅटर्न येणार आहे? 5-5 25 आहे ना? म्हणजे 5 पॅटर्न येणार. बरोबर आहे? 5 पॅटर्न जर आले, तर 5 पॅटर्न येऊन तुमचे शेवटच्या 2 टर्म राहणार आहे. बरोबर आहे की नाही? 5 पॅटर्न नंतर किती टर्म राहणार तुमच्या? 2 टर्म तुमच्या उरणार आहे. बरोबर आहे? आपण जर बघितलं समजा 5 पॅटर्न आपले तयार होत आहे. ओके. आणि 2 टर्म राहत आहे. म्हणजे बघा 5-5 25 27 टर्म आहे. 5-5 25 आणि 26-27 म्हणजे हे जे 2 टर्म आहे, त्या 2 टर्म तुमच्या शेवटी राहत आहे. बरोबर आहे का? हो सर. 3 अधिक 5 झाले. ओके. म्हणजे तुम्हाला काय विचारलं नाही, की बुवा तुम्हाला विचारलेलं की टोटल जे असणारी पदावली दिलेली तिचं आन्सर काय असेल? ओके. मग आपल्याला आन्सर काय भेटणार बघा. याचं काय असणार आन्सर बघा. याला जर आपण सॉल्व्ह केलं बघा. पहिले याला सॉल्व्ह करा. 3 आणि 5 किती होते? 8 -6 अधिक 2 -4 आहे ना. 8 6 गेले किती उरले रे बाबा? तर 2 अधिक 2 -4 2 आणि 2 4 म्हणजे 4 4 गेले किती उरले? 0.
म्हणजे प्रत्येक जो पॅटर्न तयार केला तुम्ही 5-5 टर्मचा, त्याचा आन्सर काय भेटवाल तुम्हाला 0. असं 25 टर्म पर्यंत 5 25. उरल्या 2 टर्म. त्या कोणत्या टर्म उरल्या पुढच्या 2? 3 आणि 5. 25 झाल्यानंतर 26, 27. मग 3 आणि 5 उरलं म्हणजे 3 आणि 5 किती रे? 8. म्हणजे आपला आन्सर काय असेल? 8. है ना? हे तुमचं आन्सर असेल भाई. समजतंय का? एकदम जबरदस्त. ओके, एकदम जबरदस्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती वेहीनाकृती व्यावसायिक आहे ना, डायग्राम जर बघितलं आपण है ना, प्रोफेशनल्स, लॉयर्स अँड जजेस असं इंडिकेट करते. आपण जर बघितलं तर लॉयर्स अँड जज हे एकाच गटामध्ये येतात, बरोबर ना. त्यांचा गट हा काय असतो? एकच असतो, बरोबर आहे का? हो सर. है ना, आपण जर बघितलं तर ओके, लॉयर्स अँड जजेस. ओके, या म्हणजे प्रोफेशनल म्हणजे वेगळं असेल, व्यावसायिक म्हणजे वेगळं असेल. व्यावसायिक कुठं वेगळं दिसतं आपल्याला? बघा, लक्ष द्या, यामध्ये दिसतंय आपल्याला. ओके, आपण असं पण म्हणू शकतो लॉयर्स आणि जजेस जे आहे, जे काही लॉयर्स आहे त्या लॉयर्स म्हणजे जज पण होऊ शकतात, है ना. म्हणजे असं म्हणता येईल का आपल्या सर्व लॉयर्स हे जज आहेत असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, है ना. काही जज हे लॉयर्स आहेत असं म्हणता येईल आपल्याला, है ना. काही जज हे काय होऊ शकतात? लॉयर्स होऊ शकतात, आपल्याला असं म्हणता येईल, बरोबर आहे का? हो सर. तर मग ऑप्शन नंबर 2 इथं तुमचं येईल. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, येस, ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला दिलेले डायरेक्शनचा प्रॉब्लेम कोणता दिलेला आपल्या इथं? तर डायरेक्शनचा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता डायरेक्शनचा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. तुम्हाला बघितलं असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत असेल, पायथागोरस थेरम आपण ज्याला म्हणतो. ओके, येस, पायथागोरस थेरमनुसार तुम्हाला मॅक्स टू मॅक्स डायरेक्शनचे प्रॉब्लेम हे सोडवावे लागतात. ओके, आता मी जर बघितलं मुलांना, बघा, सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा होता. आता उत्तर दिशा जर बघितलं तर सगळ्यांना माहीत असणं गरजेचं. आपण जर बघितलं तर वरती ही उत्तर दिशा असते, खाली कोणती असते? दक्षिण. इकडे कोणती असते? पश्चिम. इकडे कोणती असते? पूर्व. इंग्लिशमध्ये जर म्हणायचं म्हणलं तर इथं नॉर्थ असते, है ना. इथं कोणती असते? साऊथ. ओके, इथं कोणती असते? ईस्ट. इथं कोणती असते? वेस्ट. बरोबर आहे? हो सर. है ना. या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे, बरोबर आहे? येस. आता त्यांनी काय म्हटलं बघा, लक्ष द्या, प्रश्न अतिशय सोपा आहे, की तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे असा वरती. ओके, उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे तो वरती, ठीक आहे. आणि तो सरळ 10 किलोमीटर चालतो. समजा मी इथून जर घेतलं, समजा तो असा इथून 10 किलोमीटर चालतो, है ना. इथून असं 10 किलोमीटर चालला तो. ओके, है ना. आपण स्वतः तिथं चालतोय असं इमेजिन करायचं. असा 10 किलोमीटर गेला भाऊ वर. नंतर तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो म्हणे. उजवीकडे म्हणजे बघा इकडं, है ना. त्याचं फेस जर वरती असेल, है ना, उत्तरेला असेल, त्याची उजवी बाजू कुठं असेल? इकडं. तिकडे वळला आणि किती गेला तो? 4 किलोमीटर गेला. बरोबर आहे का? हो सर. आता त्यानंतर काय म्हणलं त्यांनी? त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 15 किलोमीटर चालतो. बघा, आता आता असा जो जात असेल, आता समजा हा फेस त्याचा कोणत्या दिशेला झाला? पूर्वेला झाला. मग तो तो जर असा पूर्वेला जात असेल आणि पुन्हा उजवीकडे टर्न मारला त्यानं पूर्वेला जात असताना, उजवी बाजू म्हणजे कुठे येईल? खाली. आणि खाली किती टर्न मारला त्याने? उजवीकडं 15 किलोमीटर, म्हणजे इकडं 10 होता. ओके. एवढं 10 आहे, त्याच्यापेक्षा जास्त येईल ते. म्हणजे 15 म्हणजे इथे येईल. नाही, एक अंदाजे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. हे असेल तुमचं 15 किलोमीटर. ठीक आहे. ओके सर. आणि पुन्हा उजवीकडे वळला तो डबल. ठीक आहे. इथून उजवीकडे म्हणजे इकडे वळला तो. ओके. आणि 16 किलोमीटर चालला. बरं, हे 4 आहे वरचं, म्हणजे 16 म्हणजे जास्तच 16 म्हणजे एवढं. ठीक. 16 म्हणजे एवढं. तर तुम्हाला विचारलेलं, तो इथं ज्यावेळेस पोहोचला तर हे अंतर किती बुवा? है ना? हे अंतर किती असं विचारलेलं आहे. आता इथं काय करणार मी? लक्ष द्या. पायथागोरसचं प्रमेय आपण लावणार. याला मी जोडून घेणार. ओके. हो सर. आता मला माहिती आहे टोटल अंतर, हे टोटल इथून तर इथपर्यंत अंतर हे 15 किलोमीटर आहे, बरोबर आहे. पण इथून तर इथपर्यंत हे किती? 10. या 15तून जर 10 वजा केलं तर हे उरलेलं अंतर किती भेटणार तुम्हाला? तर 5 किलोमीटर भेटेल. 5. आणि हे टोटल किती रे? 14. आता हे किती आपलं इकडं खालचं? तर हे 16 किलोमीटर आहे, बरोबर. आपल्याला एवढंच काढायचं आहे. एवढं माहिती आहे आपल्याला किती येतं. हे 4 आहे तर हे पण 4 असेल. या 16तून हे 4 जर वजा केलं तुम्ही, तर किती आलं? हे 12 किलोमीटर. आपल्याला काय काढायचं आहे? कर्ण काढायचा, म्हणजे हायपोटेनियस काढायची. ओके. मग मी सांगितलं तुम्हाला क्लासमध्ये पण. ओके. हायपोटेनियस काढायचं असेल आपल्याला, बाकीच्या 2 गोष्टी भेटल्या असेल तुम्हाला. ओके. हाईट आणि बेस जर भेटला असेल तर त्यांचं काय करायचं? स्क्वेअर, म्हणजे 12चा वर्ग करा. है ना? काय करायचं आपल्याला? 12चा वर्ग. ओके. बघा, 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग किती येतो? 144 अधिक 5चा वर्ग किती होतो? 25. दोघांची ॲडिशन करा, 169. आणि याचं वर्गमूळ घ्या, कारण की आपण काय काढतोय? हायपोटेनियस काढतोय. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल आपला? हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. ओके. आपल्याला कर्ण स्क्वेअर भेटला. आपल्याला रूट काढायचं. 169 कोणत्या संख्येचा वर्ग येतो? तर
13चा येतो है ना, म्हणजे आन्सर काय असेल आपलं 13 किलोमीटर, 13 किलोमीटर आहे ना, हे असेल तुमचं आन्सर. बघा अतिशय सोप्या पद्धतीने आणि जबरदस्त क्वेश्चन होता, अतिशय सोपा होता. ओके, येस 13 तुमचं काय असेल आन्सर असेल. ओके है ना. नेक्स्ट बघा, यामध्ये आपण जर बघितलं बाकीचं सगळं मोजण्याचं आहे. ओके है ना, मेजरमेंट जर आपण बघितलं सगळं मीटरमध्ये मैल असेल किंवा एकर असेल, आपण हे डिस्टन्स मोजण्याचं. ओके, ऍड जर हे थोडंसं डिफरंट आहे. बघा पुढचं काय असेल बघा, जर एक आगगाडी नेहमीच्या ताशी 80 किलोमीटर वेगाऐवजी लक्ष द्या, एक आगगाडी नेहमीच्या ताशी 80 किलोमीटर वेगाऐवजी 100 किलोमीटर वेगाने गेली तर ती ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी ती 36 मिनिटं लवकर पोहोचते है ना. आता प्रश्न नीट समजून घ्या, या टाईपचा प्रश्न बहुतेक आपण बॅच मध्ये अजून क्वेश्चन या टाईप टॉपिक घेतला नाही. ठीक आहे, हे टाईप आपले आहेत. ओके, हे सर्व घेणार आहे मी. बघा एक आगगाडी होता, आता या प्रश्नामध्ये तुम्हाला कसा प्रश्न विचारला जातो माहिती का, एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती घरातून शाळेत जायला निघाला है ना, त्याचा वेग हा होता. ओके है ना, आणि त्याने दुसऱ्या दिवशी त्याचा वेग हा असेल, तर तो पहिल्या दिवसापेक्षा एवढ्या मिनिटं लवकर पोहोचतो किंवा उशिरा पोहोचतो, असा प्रश्न असतो. ऑफिसला जाण्यासाठी त्याचा वेग जर हा असेल तर एवढ्या मिनिटात पोहोचतो, हा वेग असेल तर एवढ्या मिनिटं उशिरा पोहोचतो किंवा लवकर पोहोचतो. हे प्रश्न काय असतात, सेम कन्सेप्टने सोडवायचे असतात, एकदम सेम. आता बघा, एक आगगाडी नेहमीच्या तिच्या ताशे 80 किलोमीटर वेगाऐवजी 100च्या स्पीडनं चालली. ठीक आहे, तर ती 80च्या ऐवजी 100 न गेली तर ती 36 मिनिटं लवकर पोहोचू आली. तर तिचं तर तिच्या गंतव्य स्थानांचे अंतर किती, म्हणजे तिचं जे नेहमीचं डिस्टन्स आहे तर ते किती आहे बा, है ना, डिस्टन्स किती आहे. ओके, येस, डेस्टिनेशन किती आपलं आहे ते विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, एक सिंपल फंडा वापरायचा. बघा पूर्वीचं किती होतं, तर पूर्वीचा वेग म्हणजे मूळ वेग किती आहे 80 किलोमीटर पर आवर, आणि आताचा वेग किती नवीन 100. या दोघांचा काय घ्यायचा एलसीएम, दोघांचा काय घ्यायचा आपल्याला एलसीएम घ्यायचा. 80 आणि 100चा एलसीएम काय होतो, दोन्हीच्या टेबलमध्ये कॉमन संख्या कोणती 400, हा झाला तुमचा एलसीएम. 80 आणि 400 बघ द्या, 8×45, 100 आणि 400 बघ द्या, 100 चोक 400, बरोबर आहे. या दोघांमधला नेहमी काय घ्यायचा डिफरन्स. अशा प्रश्नामध्ये जर प्रश्न असेल तुम्हाला, या स्पीडनं जाण्याऐवजी या स्पीडनं गेलो तो लवकर पोहोचतो किंवा उशिरा पोहोचतो, अशा प्रश्नांचा काय करायचं तुम्हाला, स्पीडचा एलसीएम घेऊन त्याला काय करायचं डिवाइड करायचं आणि नेहमी काय करायचं सबस्ट्रॅक्शनच घ्यायचं. आता याचं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला हे तासामध्ये भेटतं, 5 4 गेले 1 तास, या तासाला कन्वर्ट करायचं आपल्याला मिनिटामध्ये. का बरं गुरुजी, तर तुम्हाला इथं किती मिनिटं लवकर पोहोचलं, मिनिटामध्ये लवकर पोहोचलं किंवा उशिरा पोहोचलं दिलं. मग आपल्याला म्हणता येईल की 60 मिनिटं म्हणजे 400 किलोमीटर होतात, म्हणजे 60 मिनिटांमध्ये तो 400 किलोमीटर अंतर पार करतो असं म्हणता येईल. तर 36 मिनिटं तो लवकर पोहोचला. बघा 60 म्हणजे 400 किलोमीटर होतात, किती मिनिटं लवकर पोहोचला 36, उशिरा पोहोचला तरी तेच घ्या. ओके है ना, जे काय असेल यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, 36 गुणिले 400 है ना, एक्स काढायचं आपल्याला, हे 60 गुणाकारात इकडे इथे छेदामध्ये हा शून्य कटला बघा. 6 6 36 किती उरले बघा, 6 चूक 24, 40 गुणिले 6 240 किलोमीटर. आन्सर तुमचं 240 किलोमीटर. हे आपल्याला लक्षात ठेवायचे, अतिशय कन्सेप्ट आहे. एलसीएम मेथडने टाइम वर्कचा प्रॉब्लेम आपण जसे सॉल्व्ह करतो त्या मेथडने आपण याला सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, येस, तर अतिशय जबरदस्त आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, नाही. ठीक बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेम आहे. मी तुम्हाला सांगितलं जर दोन्ही जर एकाच डायरेक्शन न असेल, दोन्ही कार किंवा दोन्ही गाड्या एकाच डायरेक्शन मध्ये असेल, त्यांच्या वेगांची काय घ्यायची वजाबाकी घ्यायची, काय घ्यायची वजाबाकी घ्यायची. आणि दोघं जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असेल तर काय करायचं, त्यांच्या स्पीडची काय करायची ऍडिशन. ओके, हे आपण रेल्वे युट्यूबला सुद्धा सेशन घेतलेलं आहे. ओके, सांगितलं तुम्ही काल परवाची गोष्ट आहे. तर बघा दोन कार आहे, ते एकाच दिशेने चालल्या, डायरेक्शन त्यांची काय एकच आहे, सेम डायरेक्शन असेल तर स्पीडचं काय करायचं डिफरन्स घ्यायचं, वेगांचं काय करायचं आपल्याला वजाबाकी. हा ना, एक 80च्या स्पीडनं चालली, एक 70च्या. तर त्यांनी काय म्हणलं, किती वेळानंतर दोन्ही कारांमध्ये 60 किलोमीटरचं अंतर असेल, म्हणजे किती वेळानंतर दोन्ही कारमध्ये 60 किलोमीटरचं अंतर असेल. ओके, मग आपला फॉर्म्युला काय, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. ओके, आता मला सांगा दोन्ही मध्ये किती अंतरावर असेल, त्या 60 किलोमीटरचं अंतर केव्हा असेल बघा, अंतर 60 किलोमीटर पाहिजे आपल्याला. ओके, वेग हा कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला
किलोमीटर पर आवर मध्ये, आणि अंतर सुद्धा कशामध्ये विचारलं, किलोमीटर मध्ये. मीटर मध्ये जर म्हणलं असतं तर वेगाला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागलं असतं. वेळ मग तुम्हाला सेकंदात भेटला असता. ओके, पण इथं अंतर किलोमीटर मध्ये दिलंय आणि वेग जो दिलाय तो सेम डायरेक्शन मध्ये दोन्ही गाड्यांचा एकाच डायरेक्शन मध्ये, त्यामुळे वेगांची काय करतो आपण, वजाबाकी घेतो. ओके, इंटू टी काढायचं आपल्याला है ना. 80 तून 70 जर गेले उरले किती, 10. 10 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येऊ द्या डिव्हिजन मध्ये है ना, म्हणजे किती, टी इज इक्वल टू 6 आवर्स म्हणजे 6 तास. दोन्ही मध्ये अंतर किती असेल, 6 तासाचं. ठीक आहे, ते सर्वांना माहित असेल किंवा समजलं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, लसावी आणि मसावीचा आहे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिला तुम्हाला 24, 168, आणि त्या दोन संख्यांचा रेशो दिलेला आहे तुम्हाला 1:7. काय दिलं रेशो तुम्हाला, 1:7 दिलेलं आहे, बरोबर आहे. आता काय करायचं गुरुजी, लक्ष द्या. ओके, बघा तुम्हाला काय करायचं, लक्ष द्या. आपण जर इथं बघितलं समजा, तर याला दोन मेथडने सोडवता येतं. नंबर 1 है ना, बघा एक शॉर्टकट मेथड सांगतो, एक लॉंग कट सांगतो. ठीक आहे, तुम्हाला लसावी मसावी दिलं, त्या दोन संख्यांचा रेशो दिलेला आहे. पहिली संख्या तुम्ही जर म्हणलं, ओके, आता याच्यातली मोठी संख्या कोणती असेल, है ना, जिचा मोठा रेशो आहे तो. लहान संख्या म्हणजे लहान रेशो, आपण हे लहान मोठं म्हणू. लहान संख्येचा रेशो किती, 1:7 आहे. मोठी किती, 7. लहान किती, 1. याला x न मल्टिप्लाय करा रेशोला. ओके, आणि तुम्हाला मसावी किती दिलाय बघा, ते आपण नंतर भेटलं. इथं फॉर्म्युला लिहू, लहान संख्या गुणिला मोठी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. बरोबर आहे का. यामध्ये बघा लहान संख्या काय आपली 1x म्हणजे x है ना, मोठी संख्या काय आपल्याकडे 7x बरोबर, आणि लसावी किती तुमच्याकडे 168, मसावी किती 24. 7 गुणिले x, 7x गुणिले x 7, 7x स्क्वेअर बरोबर आहे. 168 गुणिला 24 है ना, या 7 इकडे भाग द्या. कितीच बघतो बघा, 7 1 7, 7 2 14, ओके, 7 चौक 28, म्हणजे x स्क्वेअर बरोबर काय आलं, 24 गुणिला 24 बरोबर आहे. आपल्याला x स्क्वेअर बरोबर 24 गुणिले 24 म्हणजे x बरोबर काय आलं तुमचं 24. बरोबर आहे का बघा. हो सर, आपल्याला तुम्हाला काय करायचं नाही, मोठी संख्या काढणे. यामध्ये मोठी संख्या काय आपली 7x, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवा 24, 24 7 168 बरोबर आहे. हे झालं तुमचं आन्सर. आता ही झाली कन्सेप्ट. ओके, ही झाली कन्सेप्ट आपण जी बुकमध्ये वगैरे बघतो. पण याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक सांगतो मी तुम्हाला. जो रेशो दिला ना तुम्हाला, जो रेशो दिला ना, याच्यामध्ये एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो. जो रेशो दिला ना तुम्हाला पोरांनो, त्यातली कोणती पण संख्या सांगते, दोन संख्यांचा तुम्हाला रेशो दिला, त्यातली कोणती पण संख्या तुम्हाला काढायची असेल मोठी किंवा लहान, तर सरळ सरळ काय करायचं, जो मसावी असतो ना, काय म्हणतो मी, जो मसावी असतो ना, त्या मसावीनं त्याला मल्टिप्लाय करायचं. मसावीनं काय करायचं, त्याला मल्टिप्लाय. ते 24 गुणिले 1 24 आणि 24 7 168. बघा आता तुम्हाला ओरली एकदम शॉर्ट मध्ये भेटलं. एकदम शॉर्ट ट्रिक. 168 काय असेल तुमचं आन्सर है ना. येस, तर भरपूर गोष्टी आहे. ओके, येस, तुम्ही बघू शकता. बघा या टाईपचा सर सुद्धा प्रश्न आपण घेतलेला आहे एक्झाम क्लासमध्ये, आपण जर बघितलं असेल. ओके, बघू शकता एकदा काय असेल तर. ओके, चला बघा, 30% विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात, वाचतात म्हणलेले त्यांनी. 40% विद्यार्थी लोकमत वृत्तपत्र वाचतात आणि 15% विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचतात. म्हणजे वाचणाऱ्या, तुम्हाला पाडा हा वाचणाऱ्यांचाच दिलेला आहे, न वाचणारं म्हणलंच नाही तर कोणी. आपले तुम्हाला काय म्हणलं त्यांनी, की बाबा सकाळी एवढे वाचतात, लोकमत एवढे वाचतात आणि दोन्ही वाचणारे एवढे. आपण काय करू याच्यावरून सगळ्यात पहिले, की एकूण वाचक किती, एकूण वाचणारे, एकूण वृत्तपत्र वाचणारे किती, ते आपण सर्वात पहिले काढू है ना. एकूण वृत्तपत्र वाचणारे किती भेटतात बघा बरं. कसं काढायचं, एकूण वृत्तपत्र वाचणारे काय करतो आपण, तर आपण काय करतो बघा, एकूण वृत्तपत्र वाचणारे काय करतो आपण, 30 अधिक 40 आणि दोन्ही वाचणारे आपण काय करतो मायनस, हे 15 बरोबर. यांची ऍडिशन करा, 40 आणि 30 70 मधून 15 गेले किती उरले बघा 55, म्हणजे 55% जे आहेत ओके विद्यार्थी ते दोन्ही वृत्तपत्र वाचतात. ओके, न वाचणारे, न वाचणारे किती टोटल समजा आपण म्हणलं 100% विद्यार्थी असतात.
त्या 100 मधून वाचणारे जर मायनस केले तर न वाचणारे किती भेटतात तुम्हाला? 45% भेटतात तुम्हाला 45%. काय असेल तुमचं आन्सर? एकदम जबरदस्त विथिन सेकंडमध्ये. जास्त लोड घ्यायचं काम नाही, बघायचं काम. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर एक व्यक्ती ₹5 प्रमाणे 20 समभाग ओके, ₹5 च्या सवलतीत खरेदी करतो. ₹50 प्रमाणे 20 भाग आहे. पण त्याला ₹5 त्याच्यावर सवलत भेटू राहिली. बरं. तर त्यावर त्याला 13.5% काय होतो लाभ. तर मिळालेल्या व्याजाचा दर काय असेल? दर काय असेल? हे बघा. मॅन बॉट 20 शेअर्स ऑफ ₹50 ॲट ₹5 डिस्काउंट. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर मी असं म्हणलं, लक्ष द्या. समजा समजा मी जर म्हणलं तुम्हाला दर्शवलेली किंमत असं जर म्हणलं मी डिस्काउंट सोबत दर्शवलेली किंमत है ना. बघा 50 मधून 5 गेले म्हणजे किती? ₹45 त्याला एक शेअर पडला. असे त्याने 20 शेअर घेतले. 45 दुनी 90 म्हणजे ₹900 मध्ये. बरोबर आहे का? हो सर. पर्यंत समज. पण मूळ किंमत काय होती त्या शेअरची? मूळ मूळ किंमत काय होती त्या शेअरची? बघा ₹50 ला एक शेअर होता विदाऊट डिस्काउंट. अशी 20 शेअरची किंमत काय होती? ₹1000. बरोबर आहे का? हो सर. आणि त्याला लाभांश किती भेटलेला त्याच्यावरती? तर 13.5%. ओके. मग एकूण लाभांश टक्क्यामध्ये किती? 13.5. ओके. रुपयामध्ये किती बघा बरं? एकूण लाभांश किती असेल बघा बरं? ओके. याच्यामध्ये कशामध्ये? अ, टक्क्यामध्ये दिलेलं तुम्हाला आहे ना? ओके. मग याला आपण काय करू? थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहू. है ना? 13.1/2 याला कसं लिहिणार मी? 13 2 26 आणि 1 27. 27/2. बघा 100% म्हणजे ₹1000 है ना? 100% म्हणजे 1000. तर 27/2 म्हणजे किती? 100 म्हणजे एवढेच, 27/2 म्हणजे किती? असं म्हणलं तरी चालतं. किंवा बघा, है ना? बरोबर ना? येस. आता 27/2 ला तुम्ही असं लिहू शकता बघा. 27/2 गुणिला याला उलटं घ्या रिव्हर्समध्ये 100 छेदामध्ये 1000. सॉरी. झाला 100 म्हणजे किती? 1000. ओके. 27/2 किती? आता व्यवहारी अपूर्णांकात आले म्हणून असं झालं ते. बघा हे 2 शून्य कटले. याने याला भाग द्या. 2 × 10. 27 पंचे किती? ₹135. म्हणजे ₹135 मध्ये त्याला लाभांश झाला. बरोबर आहे? याच्यावरती. ओके. मग किती टक्के त्याला व्याज दर भेटलेला किंवा व्याजाचा दर काय असेल असं विचारलेलं आहे ना? मी काय म्हणणार? बघा 100 मागे 135 सॉरी 900 मागे 135. 100 मागे किती? बरोबर आहे? है ना? काय म्हणणार मी? किती रुपये लाभांश झाला त्याला? तर त्याला ₹135 लाभांश झाला याच्यावरती. मी म्हणताना काय म्हणणार? बघा ना, ₹900 मागे त्याला ₹135 लाभांश झाला. तर 100 मागे किती टक्क्यामध्ये काढायचं म्हणून? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके. बघा बरं 100 गुणिला 135 त्यामध्ये काय असेल तर 900. हे 2 शून्य कटले. 9 ने भाग दिले 9 1 9 4 5 9 5 45. 15%. एक नफा झाला 15%. काय असेल तुम अतिशय सोप्या पद्धतीने आहे आणि जास्त काही लोड घ्यायचं काम नाही. 2 आन्सर भेटतात. आता या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहे किंवा YouTubeला आपण बघू शकतो. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तुमचं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला जमेल. बघा, यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे क्लासमध्ये. किती विद्यार्थी सांगतात तुम्ही पटापट सांगा तोपर्यंत पाणी पितो. चला. आन्सर किती येतं चेक करा.
चला पटापट सांगा. बघा लक्ष द्या. तर 7 पुरुष किंवा 10 महिला एक 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात म्हणे. बरोबर आहे का? तर 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष व महिलांना किती दिवस लागतील? बरोबर आहे? लक्ष द्या. ओके. हा प्रश्न आपला समजून घ्या. अतिशय सोपा आहे. आता मला एक गोष्ट सांगा, एकदम सोपं दिलं त्यांनी बघा. 7 पुरुष किंवा 10 महिला हे 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. 7 पुरुष हे 10 महिलांबरोबर काम करतात. 7 पुरुष. ओके. आपण याच्यामध्ये काय करू? यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही पण सोबत असणार आहे. बरोबर आहे का? यामधलं आपण जर एका पुरुषांचं म्हणजे 14 पुरुष हे किती महिलांबरोबर काम करतात आपण ते काढून घेऊ. मग आता समजा मी जर इथं म्हटलं की 10 महिलाच घेतल्या मी. 10 महिला 10 महिला 10 दिवसात 600 मीटरची भिंत बांधतात. बरोबर आहे का? 10 महिला 10 दिवसात 600 सॉरी वेगळे 10 महिला बघा 10 महिला 10 दिवसात 100 मीटरची. ओके. 10 महिला 10 दिवसात 100 मीटरची भिंत बांधतात. तर 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष म्हणलेले आणि 20 महिला. तर मग यामध्ये आपण काय करू इथं महिला घेतलं. तुम्ही जर पुरुष घेतलं समजा 7 पुरुष 10 दिवसात 100 मीटरची भिंत बांधतात. तर सगळे पुरुषच घ्या. इथं पण महिलांचं कन्व्हर्जन पुरुषमध्ये म्हणजे एवढे 14 पुरुष म्हणजे किती महिला होतात बघा इथं 7 पुरुष म्हणजे 10 महिला. 14 पुरुष म्हणजे 7 दोन्ही 14 आणि 2 20 म्हणजे 14 पुरुष म्हणजे किती महिला होईल इथं? 20 महिला होईल. किती महिला होईल इथं? महिला आहे ना, म्हणजे 14 पुरुष हे 20 महिलांच्या इतकं काम करतात. बरोबर आहे? हो सर. मग आपण इथं पुरुषांच्या ऐवजी काय घेतलं? महिला घेतलं. कारण का बरं इथं आपण इथं घेताना महिला घेतलेलं एकच फक्त म्हणून महिला घेतलं. ठीक आहे. 20 आणि 20 40 महिला झाल्या मग. ठीक काय म्हणता त्याला बघा 40 महिला किती दिवसामध्ये 600 मीटरची भिंत बांधतात? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 गुणिले 10 गुणिले 600. हां, इथं काय असेल बघा x बरोबर. हां, 40 गुणिले 100. हे 2 शून्य कटले. है ना? याने याला भाग द्या. ओके. आणि बघा या 4 ने 60 ला भाग देतो 15 चोक 60. हे 15 दिवसामध्ये 15 डेजमध्ये काय होईल? त्या एकूण 40 महिला त्या भिंत बांधतील 600 मीटर. आहे का 15 बरं. ठीक आहे. चला इथं बघा एक मिनिटं फक्त तुमचं इथं करेक्शन करायचं होतं मला आत्ताच दिलं मला ते. करेक्शन करायचं होतं मला. हां, इथं. काही-काहीमध्ये मी वेगळं सांगितलं. हां, हे बघा. खालीपैकी कोणतं इतरांपेक्षा वेगळं आहे, इथं बघितलं आपण. ते डिस्टन्स मोजायचं आहे यार्ड आणि मीटर. ते एकर थोडंसं वेगळे कारण एकर वेगळे. एकर म्हणजे तुम्हाला हे जमिनीचं दिलेलं आहे. 40 गुंठे म्हणजे 1 एकर होतं बघा, हे वेगळे. हे मीटर झालं, मैल झालं, यार्ड झालं. त्या डिस्टन्स मोजण्याचं काय आपलं साधन आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण डिस्टन्स काउंट करतो. एकर हे वेगळे. ठीक आहे. हो, याचा आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 4 हे थोडंसं याच्यामध्ये करेक्ट करा. ठीक आहे. आत्ता क्लिक झालं. हां, हे तर तुम्हाला 15 डेज समजलं. बघा याच्यामध्ये बघा काय म्हणलेलं होतं. मे महिन्यात लक्ष द्या. मे महिन्यात सी व डी दोन्ही कंपन्यांनी मिळून केलेले लॅपटॉप मे महिन्यातील म्हणून राहिले. मे महिन्यात सी आणि डी बघा मे महिन्यामध्ये सी आणि डीने किती लॅपटॉपचं कंपनीचं बघा किती बघा सी आणि डी कंपनीने मिळून केलेलं काय म्हणतात सी आणि डी कंपनी मिळून विकलेले. अच्छा. बघा मे महिन्यामध्ये सी आणि डीने किती लॅपटॉप विकले? 8 अन् 10 एक 8 अन् हे हजार 800 अन् 1000 1800 लॅपटॉप विकलेले बरोबर आहे? ओके. बरं. आणि त्यांनी काय म्हणलं बघा एप्रिलमध्ये कंपनी बीने विकलेल्या एप्रिल बीमध्ये कंपनी बीने किती लॅपटॉप विकले? 1200. 1200. ओके. लक्ष द्या. मे महिन्यात आपण जर बघितलं सी आणि डीने किती लॅपटॉप विकले? तर 1800 आणि बीने एप्रिल महिन्यात किती लॅपटॉप विकले? 1200. तर किती टक्के कमी होते असं म्हणलेलं आहे. ओके. किंवा किती टक्के जास्त आहे. या दोघांमधला फरक किती आला बघा 1800 आणि 1200 मध्ये 600चा. 600चा फरक आला. हां. आपण असं म्हणतो की 1200 मागं 600 लॅपटॉप हे जास्त विकू राहिले. तर 100 मागं किती लॅपटॉप? आहे ना? टक्क्यामध्ये काढायचं म्हणून. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा. 100 गुणिले 600 एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे 1200 इथं गुणाकारात तिकडे येतो छेदामध्ये. 2 शून्य घटले 6 1 6 6 2 12 याने याला भाग द्या. 50%. त्याचा आन्सर 50% येईल तुमचं. ओके. 50% आन्सर तुमचं याचं येऊन जाईल. ठीक आहे.
ठीक आहे. बघा लास्टचे 2 प्रश्न राहिलेले. त्यामध्ये बघा काय तर 2 ते 3 बघा खालील स्तंभलेखात एका शाळेची 3 वर्षाची विद्यार्थी संख्या दर्शवली आहे. तर 2002 साली मुलींची संख्येपेक्षा किती टक्के जास्त? कितीने जास्त आहे असं म्हणलं. लक्ष द्या रे. मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? कधी? 2002 साली. ओके. आता 2002 साली आपण जर बघितलं, तर हे मुलं आहेत. समजा हे मुलं आहेत. पण हे काय असणार आहे? मुली. बरोबर आहे? आता बघा हे टोटल किती यामध्ये 1000. ओके. या 1000 मध्ये मुली किती असणार आहे? तर 400 मुली आहेत. आणि मुलं किती बघा? 600. बरोबर आहे? म्हणजे बघा यामध्ये आपण जर बघितलं तर मुली आणि मुलं यामध्ये जर दोघांमधला डिफरन्स घेतला यामध्ये 400 मुली आहेत आणि मुलं किती इथं 600. म्हणजे कितीने जास्त आहे मुलं इथं? दोघांमधला फरक घ्या. 600 तून 400 केले 200. हे 200 चा डिफरन्स आहे. 200 न मुलं जास्त आहे त्या वर्गामध्ये असं म्हणता येईल आपल्याला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे क्वेश्चन आपण घेतलेला घड्याळाचं बघा बॅचमध्ये पण एकदम जबरदस्त. काय बघा 8:20 झालेले म्हणे. यामध्ये एच बघा 8:20 झालेले. सकाळचे संध्याकाळचे कन्फ्युजन करण्यासाठी दिले. एच असेल तुमचं, हे काय असेल तुमचं एम है ना. एच असेल हे काय असेल तुमचं एम. एच म्हणजे अवर्स, एम म्हणजे मिनटं. फॉर्म्युला कोणता आपला 30H - 11/2M. बरोबर. 30 गुणिला एच म्हणजे किती रे? 8. 11/2 एम म्हणजे किती रे? बघा 8 त्रिक 24 मायनस याला भाग द्या 10चा. 11 10 110. 240 म्हणून 110 वजा करा 130. अँगल असेल 130 है ना. अँगल फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपला. ठीक आहे. एच म्हणजे अवर्स किती वाजले आणि एम म्हणजे मिनिट. ठीक आहे. बघा मिश्रण दिलेलं तुम्हाला 60 लिटर मिश्रणात रंग आणि पाणी एवढ्या प्रमाणात आहे. तर किती लिटर पाणी टाकलं म्हणजे 3:5 प्रमाण होईल है ना. आपल्या काय टाकायचं? पाणी टाकायचं. काय टाकायचं? पाणी. आता बघा मी जर असं म्हणलं बघा टोटल माझ्याकडे मिश्रण किती 60 लिटर आहे. यामध्ये रंग आणि पाण्याचं प्रमाण किती? 3:2. किती आहे? 3:2. ओके. आपण जर याला हे जे रेशो आहे या रेशोला आपण जर लिटरमध्ये कन्वर्ट केलं तर किती येईल सांगा बरं. 3:2 प्रमाणामध्ये आपल्याकडे काय रंग आणि पाणी आणि एकूण मिश्रण किती लिटरमध्ये 60. मग 3x + 2x बरोबर किती होतं रे? 3x + 2x म्हणजे दोघं मिळून किती आपल्याकडे 60 लिटर. म्हणजे 5x बरोबर किती पोरांनो? 60. याने याला भाग द्या. x बरोबर किती? 12. 12 x ची व्हॅल्यू आपल्याकडे भेटली. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवा. 2 गुणिला 12 म्हणजे किती होतात? 24. म्हणजे 24 लिटर आपल्याकडे पाणी आणि 3 गुणिला 12 म्हणजे किती होतं बघा? 36. 36 लिटर इथं काय रंग आहे आपल्याकडं. आता बघा आपल्याकडे लिटरमध्ये भेटलं आपल्याला 36 लिटर रंग आहे आणि 24 लिटर पाणी. ओके. या 60 मध्ये त्यांनी काय म्हणलं की बाबा यामध्ये मला किती लिटर पाणी टाकलं पाहिजे मी यामध्ये या 24 मध्ये मी किती लिटर पाणी टाकलं पाहिजे म्हणजे माझा रेशो काय होणार आहे? 3:5. समजलं? 3:5 होणार आहे. यांचा मी काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 36 पंच बघा याने याला बघा क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 गुणिले 36 36 पंच 180 बरोबर 3 गुणिले 24 72 प्लस 3 गुणिले x 3x हे प्लस 72 इकडे उद्या काय होईल मायनस 160 बरोबर 3x 3 ने 160 ला भाग द्या 3 त्रिक 9 3 सक 18 म्हणजे 36 लिटर तुम्हाला काय टाकावं लागेल? पाणी. त्यावेळेस रेशो काय होणार आहे तुमचा? 3:5 होणार आहे. रेशो काय होणार तुमचा? 3:5 होणार आहे. ठीक आहे. तर हे प्रश्न तुम्हाला समजले असेल. टोटल मिश्रण लिटरमध्ये दिलं होतं. आपण रेशोमध्ये तुम्हाला त्यांचं हे दिलं होतं रंग आणि पाणी मिश्रण लिटरमध्ये दिलं होतं. याला सुद्धा पाण्याला आणि रंगाला आपण लिटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला वाढवायचं आहे जे टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण प्लस x कन्सिडर केला आणि जो रेशो तुम्हाला भेटणार तो खाली. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. ओके. बघा. बघा जर तांदळाचं प्रति एकरी आता हे तुम्हाला एक डायग्राम दिली होती बघा. तांदळाचं तुम्हाला हे दिलं होतं म्हणजे तांदूळ असेल, गहू असेल, बार्ली असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका आणि इतर धान्य. ओके. त्यांचा अँगल दिला होता तुम्हाला. ओके. टोटल अँगल जो असतो तो 360 डिग्री असतो हे आपल्याला माहित असतं. ठीक आहे. येस. त्यांनी काय म्हणलं बघा जर तांदळाचं प्रति एकरी उत्पन्न हे गव्हापेक्षा 50% अधिक आहे. गव्हापेक्षा अधिक आहे.
ओके. तर गव्हाचं हे तांदळाचं किती असेल? ओके. ओके. तांदळाचं प्रति एकरी उत्पन्न हे गव्हापेक्षा 50% जास्त आहे गव्हापेक्षा. तर गव्हाचं उत्पन्न हे तांदळापेक्षा किती टक्के कमीच असणार आहे. हे जर जास्त असेल तर ह्याच्यापेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे. मग कमीसाठी एक फॉर्म्युला सांगितला होता मी बघा बॅचमध्ये. किती टक्के जास्त किंवा किती टक्के कमी. याला फॉर्म्युल्यानुसार सुद्धा सोडू शकता. याची काही आवश्यकता नाही आपल्याला डायग्रामची. बघा. किती टक्के कमी असेल तर काय म्हणायचं? R/100 + R इंटू काय असेल 100. आता याच्यामध्ये R म्हणजे काय? जे पर्सेंटेज जास्त आहे ते कमी दिलेलं आहे तुम्हाला ते. है ना? R म्हणजे 50 100 + 50 गुणिले 100. बघा काय आहे 50 100 + 50 किती 150 गुणिले 100 बरोबर आहे. हा शून्य कटला पोरांनो 5 1 5 5 त्रिक 15 म्हणजे ते किती झालं 100/3 आणि 100/3 म्हणजे 3 ने 100 ला बघता 33.33%. काय भेटेल तुम्हाला आन्सर 4 नंबर. ओके 33.33% काय असेल तुमचं आन्सर असेल. ठीक. तर अतिशय सोपा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. यामध्ये बघा जर अन्न पिकांचं एकूण क्षेत्र 5% वाढवलं, 5% वाढवलं, तांदळाचं हे 12% वाढलं. म्हणजे जर समजा 100ला हे 5% वाढतं म्हणजे 105 होतंय. हा ना, एकूण जर क्षेत्र आपण म्हणलं X आहे बुवा. एकूण क्षेत्र किती आपल्याकडे X बरोबर आहे. त्याच्या हे 5% वाढवलं आपण अन्न पिकांचं म्हणजे ते. है ना. ओके. आपण जर बघितलं एकूण तर ओके. तांदळाचं क्षेत्र जे असणार आहे लक्ष द्या. तांदळाचं क्षेत्र हे काय होणार आहे? 12% वाढणार आहे. म्हणजे Xच्या 12 म्हणजे 100 मध्ये 12 112 भागिले 100. ओके. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 21 20 21 छेदामध्ये 20 21 छेदामध्ये 20 आणि याचं काय आता बघा जर तुम्ही काटाकाटी केली तर 25 4 ने भाग दिला खाली बरं 4 ने 25 4 2 8 4 8 32 28 28 x छेदामध्ये काय लिहिले 25. ओके. आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 500 ओके. आणि बघा याचा अँगल जर बघितला आपण आता याचा आन्सर म्हणजे माझं स्वतः सांगतोय मला 76.8 आलेले. ओके. थोडंसं लेंदी येते त्यापेक्षा जास्त होईल पण याला एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला शोधून सांगतो काय असेल तर. ओके. याचा आन्सर बघा एक आलेले आन्सर की मध्ये जर हे असेल तुम्हाला म्हणजे आपण जे सोडवणार याला थोडंसं लेंदी प्रश्न म्हणजे लेंदी थोडंसं सोल्युशन जास्त असेल तर त्याला आपण घेऊ वाटल्यास. ठीक आहे. आन्सर केल्यानंतर बघू. पण याचा आन्सर मला असं वाटतं की म्हणजे मला वाटतं की 76.8 डिग्री यायला पाहिजे. ठीक आहे. कसं येईल आपण ते बघूया. हे सोल्युशन थोडंसं मोठं होईल त्यामुळे मी नंतर घेतो जर आन्सर ते असेल तर. आपण बघावं लागेल. ठीक. जस्ट आपलं आन्सर किती असेल हे 1. ठीक. तर आपण सर्व क्वेश्चन बघितलेलं आहे. कोणाला काही डाऊट नाही. सगळ्यांचा आन्सर आपण इथं घेतलेला आहे. ठीक. येस. ठीक आहे. चालेल काही अडचण असेल तर सांगा. याचा आन्सर करेक्ट करून घ्या. माझ्याकडून बाय मिस्टेक झालं होतं. एकर हे आपलं जमिनीचं मोजमाप आहे. आपलं जमिनीचं क्षेत्र आहे. बाकीचं मेजरमेंट आहे लक्षात ठेवायचं. तसं आहे. ओके. बघा कोणाला काही अडचण नसेल अशी अपेक्षा आहे. येस असेल तर सांगा. ओके. आणि एक्सप्लेनेशन सर्वांना समजलं का? एकदा कृपया करून सांगत चला. एक्सप्लेनेशन सर्वांना समजलं का?